हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू टेलेंटेज. तर आपण प्रिव्हियस सेशनमध्ये बघितलेलं की राऊट्स पॅरामीटर काय असतं, मॉडेल बाइंडिंग आपण बघितलेलं की राऊट पॅरामीटर काय असतं, क्वेरी पॅरामीटर्स आपण बाइंड केलेले आहे, त्यानंतर बॉडी फॉर्म वगैरे आपण बाइंड केले, त्यानंतर फॉर्म डेटा आपल्याला जो क्वेरी थ्रू आपल्याला भेटतो तो आपण बाइंडिंग केलेला. तर या सेशनमध्ये आपल्याला काय बघायचं आहे की मॉडेल 34 मध्ये स्वॅगरमध्ये काय असतं की एपीआय डॉक्युमेंटेशन आपण कसं केलेलं आहे ते फक्त तुम्हाला त्यालाच कन्सेप्ट फक्त तुम्हाला बाइंडिंग करून द्यायचं की या कन्सेप्टला एपीआय डॉक्युमेंटेशन बोलतात किंवा टेस्टिंग एपीआय तुम्ही अशा करू शकता, राईट. जर का चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता बेसिक काय आहे की स्वॅगर म्हणजे काय असतं की स्वॅगर असतं की जसं तुम्हाला वेब ॲप्लिकेशनमध्ये जे आपल्याला डॉक्युमेंटेशन असतं, डॉक्युमेंटेशन म्हणजे काय की जे पण आपण एपीआय लिहितो ना त्या सगळ्या एपीआय एका पेजवरती आणण्याचं काम स्वॅगरचं असतं, राईट. त्यामध्ये आपल्या गेट एपीआय असतील, पोस्ट एपीआय असतील, पुट एपीआय असतील, पॅच असतील किंवा डिलीट एपीआय असतील, राईट. मग त्यांचे जे एंड पॉईंट्स असतात, जसं की आपण लास्ट सेशनमध्ये आपण बुक स्टोअर मॅनेजमेंट हे आपण एक एपीआयचं क्रड ॲप्लिकेशन घेतलेलं, राईट. मग त्याच्यामध्ये बुक्स असतील, बुकमध्ये आपले ऑथर्स असतील, राईट. त्यानंतर आपल्या ऑर्डर्स असतील, कस्टमर्स असतील किंवा त्याच्यातून आपल्याला आय डी थ्रू आपल्याला बुकचा डेटा पाहिजे असतील, राईट. आणि तो जो डेटा आहे सगळा तो आपल्याला एका पेजवरती पाहिजे असेल तर सपोज मी आता स्टार्ट ॲप्लिकेशन केलं. आलं का माझं. आता हे जे इंडेक्स डॉट एच टी एम एल स्वॅगर स्लॅश इंडेक्स डॉट एच टी एम एल हे जे पेज आहे ना माझं, तो माझा स्वॅगर आहे. आता हे जर ज्यावेळेस पेज नव्हतं किंवा हा जो स्वॅगर नव्हता तर त्यावेळेस प्रिव्हियस काय चालायचं की तुम्ही ह्या ज्या एपीआय आहेत ना ह्या तुम्ही मॅन्युअली सांगायला लागायचं. जो पण डेव्हलपर आहे त्याला त्या डेव्हलपरला मॅन्युअली सांगायला लागायचं की बाबा ही माझी एंड पॉईंट आहेत किंवा या एंड पॉईंटमध्ये मला असा असा डेटा पाहिजे किंवा तू अशा टाईपमध्ये तुम्हाला क्वेरी हिट कर, त्यामध्ये तुम्हाला असा असा रिस्पॉन्स भेटेल, राईट. सपोज इथं अपलोड जागी इथं की गेट नावाची आपण जी एपीआय आहे त्याच्यामध्ये मी ते आय डी दिला, त्याला मॅक्स प्राईज दिली 123 आणि ऑथरचं नाव दिलं ओमकार, राईट. आता एक्झिक्यूट केल्यानंतर आता हे जे माझं एंड पॉईंट आहे किंवा ह्याच्या थ्रू मी काय करू शकतो की टेस्टिंग करणं मला सोपं झालं या स्वॅगर थ्रू. जर का मला स्वॅगर नसता तर मला काय लागायचं की ही जी एपीआय यू आर एल आहे ना ही डेव्हलपरला क्रिएट करायला लागायची, राईट. की त्याच्यामध्ये जे क्वेश्चन मार्क टाकून त्याला क्वेरी पॅरामीटर थ्रू त्याला पॅरामीटर कोणते आले पाहिजेत की मॅक्स प्राईज हा पॅरामीटर आणि ऑथर हा पॅरामीटर असेल. मग मॅक्स प्राईजमध्ये तुमचा इंटिजर व्हॅल्यू स्टोअर असेल, ऑथरमध्ये तुमची स्ट्रिंग व्हॅल्यू स्टोअर असेल. हे मला स्वॅगरमुळं एजी झालं. पण ज्या स्वॅगर नव्हता त्यावेळेस काय असायचं की तुम्ही मॅन्युअली डेव्हलपरला टेस्टिंग करायला लागायचं, राईट. मग तो डेव्हलपर त्याचे एंड पॉईंट्स काढून त्याचे जे पॅरामीटर्स असेल किंवा त्याचं टेस्टिंग कसं केलं पाहिजे हे तुम्हाला टेस्टर लोकांना किंवा जे पण आपलं सिनियर असतील त्यांना सगळे प्रोव्हाइड करायला लागायचं. त्यामुळे हे एपीआय यालाच बोललं जातं की एपीआय डॉक्युमेंटेशन, राईट. आता हा जो स्वॅगर आहे तो स्वॅगर कुठून येतो जर का आपल्याला माहित पाहिजे की हा स्वॅगर आपला इंजेक्ट कुठं होतं की सोल्युशन एक्सप्लोररमध्ये आपलं जे प्रोग्राम डॉट सी एस फाईल आहे, ओके. आता ह्या प्रोग्राम डॉट सी एस मध्ये त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की बिल्डर डॉट सर्व्हिस स्वॅगर ही काय एक सर्व्हिस आहे. ती सर्व्हिस आपण इंजेक्ट कुठं करतो की डिपेंडन्सी इंजेक्शननुसार ॲड एंड पॉईंट एक्सप्लोरर, ओके. आता हे ॲड एंड पॉईंट काय होतं की त्या सर्व्हिसमध्ये जे आपले सगळे एंड पॉईंट आहेत, राईट. आता जर का इथं स्टार्ट करतो मी ॲप्लिकेशन. आता इथं हे माझे जे एंड पॉईंट आहेत ना की जसं की बुक नावाच्या या कंट्रोलरमध्ये की बुक्समध्ये असतील किंवा बुक्स अपलोड असेल किंवा पोस्ट नावाची बुक्स असेल ही माझे काय झाले एंड पॉईंट झाले. किंवा ही वेदर फोरकास्ट नावाची जी एपी आहे ती गेट नावाची ती पण माझे काय झाले की एंड पॉईंट झालं ना. तर हे सगळे जे एंड पॉईंट इंजेक्ट करायचं काम असतं ना तर हे ॲड एंड पॉईंट एपी एक्सप्लोर ही मेथड कॉल करते, राईट. की इंजेक्ट करायचं हा जो मेटा डेटा आहे ना हे स्टोअर करण्याचं काम काय कोण करतं की ॲड एंड पॉईंट एपी एक्सप्लोरर. नेक्स्ट काय आहे की बिल्डर डॉट सर्व्हिसेस डॉट ॲड स्वॅगर जनरेशन, राईट. आता स्वॅगर जेनमध्ये काय असतं की इथं प्रत्येक ॲप्लिकेशननुसार किंवा प्रत्येक त्याच्या सर्व्हिसेसनुसार किंवा त्याचं जे आपण त्याचं हे सिलेक्ट करतो त्याचं जे आपण व्हर्जन सिलेक्ट करतो ना की .NET 8 असेल, .NET 9 असेल किंवा .NET 10 असेल त्या प्रत्येक
वर्जननुसार आहे ना आपल्याला स्वॅगरचा जो आपला UI असेल ना किंवा त्याचं जे स्वॅगरमध्ये जी फंक्शनॅलिटी असेल ना ती प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळी भेटते. मग त्यामध्ये आपण इथं काय केलं की ॲड स्वॅगर जनरेशन म्हणजे जो आत्ता या कम्पॅटेबल आहे या मिस .NET 8 साठी जो कम्पॅटेबल स्वॅगर आहे तो मला इथं इंजेक्ट कर. राईट, प्रत्येक ह्याच्यानुसार यूज केला. आपण आता इथं काय केलं की इंजेक्ट केलं. तर नेक्स्ट काय केलं की आपण इथं की त्या बिल्डरला बिल्ड केलं म्हणजे जे आपलं जी API आहे वेब API कोर ही ॲप्लिकेशन आपण बिल्ड केलं. आता बिल्ड करून कशात आपण ठेवलं की व्हॅर ॲप या व्हेरिएबलमध्ये आपण ॲप्लिकेशन हे बिल्ड केलं. राईट, मग त्याच्यानंतर आपण काय केलं की इफ जर ॲप्लिकेशन डॉट एन्व्हायरमेंट जर इज डेव्हलपमेंटमध्ये असेल, जर हे माझं एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट मोडमध्ये असेल तर हा ॲप डॉट यूज स्वॅगर ही तरच माझा तो स्वॅगर यूज कर किंवा स्वॅगरचा जो UI आहे तो यूज कर. जर का माझं ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटमध्ये नसेल तर तू यूज करू नकोस. राईट, तो डायरेक्ट आपलं जे HTTP रिडायरेक्शन असेल किंवा जे आपले ऑथरायझेशन असेल किंवा कंट्रोलर्स हे मॅपिंग कंट्रोलर्स वगैरे हे डायरेक्ट तू ही जी स्किप कर आणि बाकीची जी प्रोसेस आहे तुझी त्या प्रोसेसला तू जा. राईट, हा त्याचा फायदा असतो की इथं इज डेव्हलपमेंटमध्ये आपला फक्त हा स्वॅगर चालतो. जर का मी इज डेव्हलपमेंट ऑफ केलं आणि हा माझा प्रोडक्शनला गेला किंवा माझा हा टेस्टिंगला गेला ना तर टेस्टर लोकांनी हे बेस्ट असते की टेस्टिंग वगैरे करायला, पण प्रोडक्शनला गेला तर याचा मिसयूज पण करू शकतात. राईट, मिसयूज म्हणजे काय की जसं आता हे अँग्युलर ॲप्लिकेशनमध्ये हा API मी बाइंड करणार. जर का मी ह्यातल्या भरपूर API अशा असतात की विदाऊट अँग्युलर ॲप्लिकेशन बाइंड नसतात की त्या काही API ॲडमिन पॅनलला फक्त दावायचे असतात किंवा सुपर ॲडमिनला दावायचे असतात, त्या API मला इथं डेटा सीन करू शकतात. राईट, कारण की हा टेस्टिंग एन्व्हायरमेंटसाठी फक्त बनलेला हा UI असतो की स्वॅगर UI किंवा डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंटसाठी बनलेला हा UI असतो. राईट, आता नेक्स्ट काय की टेस्टिंग कशी केली जाते. राईट, आता टेस्टिंग करण्याच्या अगोदर तुम्हाला कोडचं अंडरस्टँडिंग पाहिजे की सपोज तुमचा हा बुक्स कंट्रोलर आहे. राईट, आता या बुक्स कंट्रोलरमध्ये ज्यावेळेस आपण एनरिट करणार आहे किंवा आपण त्याचा टाईप देणार आहे की आय ॲक्शन रिझल्ट गेट बुक्स नावाचा, मग त्याला आपण एक पॅरामीटर देणार आहे की पॅरामीटर क्वेरी थ्रू आपल्याला एखादा पॅरामीटर येणार आहे. राईट, मग त्याच्यामध्ये आपला ID असेल किंवा त्याच्यातली जे आपल्याला मॅक्स प्राईज असेल किंवा जो आपला ऑथर असेल. राईट, मग त्या जो ऑथर आहे त्याचा आपण जो टाईप देणार आहे की फ्रॉम क्वेरी. राईट, ह्या की इथं आपण काय केलं की फ्रॉम क्वेरी म्हणजे आपला क्वेरी थ्रू आपल्याला एक पॅरामीटर येणार आहे. तो ॲज इट इज आलेला पॅरामीटर इथं आपण त्याला रिटर्नमध्ये ओके रिस्पॉन्समध्ये आपण पाठवून दिला. पण याच्यावर तुम्हाला सर्व्हिस लिहून तो सर्व्हिसचा आपण DTO वगैरे बनवून किंवा रिपोजिटरी वगैरे बनवून आपल्याला डेटाबेसमध्ये स्टोअर करावा लागतो. राईट, किंवा त्याच्यातून आपण डेटाबेसमध्ये स्टोअर केलेला डेटा त्याच्यावरती काहीतरी आपण ऑपरेशन असेल किंवा मॅक्स प्राईज असेल आणि त्या ऑथरचं नाव असेल, मग त्याच्यामध्ये जे आपण बुकचं नाव असेल की C++ बुकचं नाव असेल, C# बुकचं नाव असेल, हे जे ऑपरेशन्स आहेत ना ते आपण एखाद्या सर्व्हिस थ्रू करून याच्यावरती ऑपरेशन करून आपण इथं रिटर्न व्हॅल्यू देऊ शकतो. राईट, त्यालाच बोललं जातं की टेस्टिंग. टेस्टिंगला काय केलं जातं की इथं तुम्हाला एंड पॉईंट टाकायचं असतं की एंड पॉईंट कुठं टाकला जातो की हे जे 11, 12, 13 आहेत ना याच्या लेफ्ट साईडला तुम्हाला इथं एंड पॉईंट टाकायला लागतो. राईट, इथं जे मी हवर केल्यानंतर हा रेड डॉट येतोय का तिथं मी टाकला की एंड पॉईंट की ज्यावेळेस माझी ही रिक्वेस्ट ओके. आता सपोज कशाला मी एंड पॉईंट टाकला की HTTP गेटला टाकला म्हणजे ही जी गेट बुक्स नावाची जी माझी API आहे त्याला मी एक्झिक्यूट केलं की 1 2 3 4 आणि ऑथर टाकलं, ओम टाकलं. आता एक्झिक्यूट केल्यानंतर माझा कॉल डायरेक्ट इथं येऊन माझा काय झाला की स्टॉप झाला म्हणजे इथं पॉज झाला. इथं बघा तुम्हाला इथं वरती हे कंटिन्यूला आलं. राईट, आता हे इथून पुढं जायचं असेल तर इथं मला काय भेटणार की माझा कॉल कुठं आलाय. राईट, आता जर का तुम्ही याच्यावरती हवर केलं की ID मध्ये मला काय भेटलेलं आहे की ID मध्ये मला 0 भेटलेला आहे का तर आपण हा ID आपण यूजच केला नाही. राईट, मग त्याच्यानंतर आपण काय केलं की मॅक्स प्राईज आपण काय टाकली 1 2 3 4 भेटली की मला ह्या मॅक्स प्राईज व्हेरिएबलमध्ये मला त्याची मॅक्स प्राईज भेटली. त्यानंतर ऑथरमध्ये माझं जी पण मी काही स्ट्रिंग टाकली ते स्ट्रिंग मला भेटली. राईट, मग त्याच्यानंतर F10 केलं ही जी मला स्ट्रिंग ॲज इट इज भेटलेल्या त्या मी इथं ॲज इट इज रिटर्नमध्ये ओके टाकून मी प्रिंट केल्या की मॅक्स प्राईज आणि त्याचं ऑथरचं जे पण नाव असेल ते मी प्रिंट केलं. राईट, जर का मी इथून जर एखाद्या सर्व्हिसला कॉल केलं तर त्या सर्व्हिसमध्ये आतमध्ये जायला तुम्हाला F11 दाबायला लागतं. F11 काय होतं की त्या सर्व्हिसमध्ये जो पण कोड असेल त्या सर्व्हिसमध्ये एक्सपांड होतं. राईट, मग त्याच्यामधून जे पण आपण लॉजिक असेल की आपल्याला कशा टाईपचं लॉजिक पाहिजे किंवा आपल्याला जी व्हॅल्यू भेटते का नाही त्या व्हॅल्यू भेटते त्याचं आपण
त्याच्यावरती व्हॅलिडेशन्स आपण लावलेत का ना, हे जे सगळं चेकिंगचं काम असतं ना, हे टेस्टिंगमध्ये सगळं केलं जातं. डेव्हलपरला जे टेस्टिंग करायचं असतं ना, ते सगळं या एपीआय एंड पॉईंटमध्ये केलं जातं. किंवा हा जो स्वॅगर थ्रू आपण हे जे एंड पॉईंट टाकले ना, ब्रेक पॉईंट, या ब्रेक पॉईंट थ्रू आपण करू शकतो. राईट. आता मी कंटिन्यू केलं तर माझी पूर्णपणे सायकल स्किप झाली. आणि इथं रिस्पॉन्समध्ये मला काय भेटलं की मॅक्झिमम प्राईस 1 2 3 4 आणि ओम भेटलं. राईट. यालाच बोललं जातं की एंड पॉईंट एपीआय टेस्ट. आता इथं तुम्ही जर स्वॅगरमध्ये जर तुम्हाला मल्टिपल रिक्वायर्ड फील्ड असतील ना, रिक्वायर्ड फील्ड म्हणजे काय, आता हे बघा इथं बघा की आय डी रिक्वायर्ड. आता इथं आय डी रिक्वायर्ड काय आलं तर ज्यावेळेस माझा हा डी टी ओ आहे, ओके, जो माझा रिक्वेस्ट करणार आहे, इथं जर ह्यो माझा फ्रॉम रूट इंटिजर आय डी, आता हा जर मी सिंटॅक्स काढला, ओके, आणि सेव्ह करून मी रन केलं, ओके, ओके, तर गेट बुक्सवरती मी एक्सपांड केलं तर इथं बघ मला काय भेटलं की मॅक्स प्राइस आणि ऑथरच भेटलं. का असं का झालं की मला ह्या दोनच फील्ड भेटल्या? तर ज्यावेळेस ओके, ज्यावेळेस आपण कंट्रोलर बाइंडिंग करतो ना, तर त्या कंट्रोलर बाइंडमध्ये इथं बघा की एपीआय कंट्रोलर ही जी प्रॉपर्टी आपण लिहिली, तर ही प्रॉपर्टीचं काम असतं की तुम्हाला किती पॅरामीटर पाहिजेत, ओके, ॲज अ क्वेरी. ओके, आपण इथं काय केलं की त्याला गेट मेथड आहे. गेट मेथड आपली काय करते की फक्त रिक्वेस्ट हिट करतो आणि ते रिक्वेस्ट हिट केल्यानंतर त्या गेट थ्रू आपल्याला डेटा भेटतो. राईट. पण इथं आपण काय केलं की या गेट मेथड थ्रू आपल्याला क्वेरी थ्रू आपल्याला व्हॅल्यू पाहिजेत किंवा या क्वेरी थ्रू आपल्याला डेटा पाहिजे. आता ह्या क्वेरी थ्रू आपण काय काय अजून करू शकतो की पेजिंग्नेशन असेल. पेजिंग्नेशन म्हणजे जसं जसं आपण स्क्रोल करतो ना, तर तसं तसं आपल्याला खाली पेजिंग्नेशन आपल्याला किंवा व्हिडिओज वगैरे आपल्याला स्क्रोल होतात, तर तिथं पेजिंग्नेशन असेल की तुम्ही युट्यूबला बघितलं असेल किंवा आपल्या इंस्टाग्रामला बघितलं असेल ना, तर तिथं गेट नावाची एपीआय थ्रू आपल्याला पेजिंग्नेशन कॉल होतं. राईट. मग त्या पेजिंग्नेशनला ॲटोमॅटिक तिथं 1 2 3 अशा एपीआय कशा कॉल होतात, तर इथं जो आहे ना की फ्रॉम क्वेरी आणि त्याच्यातून आपल्याला जो डेटा भेटतो, इथं इथं सपोज मी आता मॅक्स प्राईसच्या जागी काय टाकलं की PEGINATION पेजिंग्नेशन डेटा, ओके, आणि ही ॲज इट इज इथं पाठवून दिलं आणि इथं त्याला हॉट रिलोड केलं. आता इथं गेट एपीआयला ज्यावेळेस मी क्लिक केलं तर आलं का माझं की पेजिंग्नेशन डेटा. ज्यावेळेस मी इथं ट्राईड आउट करणार आहे तर तिथं मला 1 2 3 टाकलं, इथं मी टाकलं ओमकार. झालं का माझं एक्झिक्यूट झाल्यानंतर काय भेटलं मला मॅक्झिमम प्राईस 1 2 3 आणि ओमकार. राईट. असं तुम्ही त्याचं टेस्टिंग करू शकता. इथं की तुम्हाला कोणत्या व्हेरिएबलमध्ये त्याचं नाव पाहिजे. राईट. इथं ही तुम्हाला युजर डिफाइंड व्हेरिएबलचं नाव असतं की तुम्हाला तिथं पेजिंग्नेशन असेल किंवा जिथं तुम्ही क्वेरी फ्रॉम क्वेरी वगैरे जे व्हॅलिडेशन्स असतात किंवा फ्रॉम डेटा असेल किंवा फ्रॉम बॉडी असेल. राईट. ते जे व्हॅलिडेशनला जे तुम्हाला नाव लागतं ना, तुम्ही कशा थ्रू व्हॅलिडेशन करताय, हे सगळा हा टेस्टिंगचा पॉईंट असतो. जरी इथे तुमची गेट नावाची एपीआय जरी कॉल असते ना, तरी इथं टेस्टिंग ज्यावेळेस तुम्ही करणार आहे तर त्या टेस्टिंगमध्ये तुम्हाला कसं टेस्टिंग असलं पाहिजे त्याचं जे डिझायनिंग आहे ना, की स्वॅगरचं डिझायनिंग तुम्ही असं करू शकता. राईट. हेच आहे तुमचं स्वॅगर UI आणि स्वॅगर एपीआय तुम्ही अशा प्रकारे टेस्टिंग करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जेवढं आत्तापर्यंत शिकलोय ना त्याचं आपण क्रड एपीआय बनवायला शिकणार आहे. ओके.